गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरणाचा प्रयत्न, आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल। मिळालेल्या माहितीनुसार एका आरोपीने मुलीला खोटं कारण सांगून भेटण्यासाठी बोलवलं आणि भेटू त्यानंतर लॉजमध्ये जाऊ अशा प्रकारचे अश्लील व अनैतिक प्रस्ताव दिले। त्यानंतर मुलीला बहला फुसलावून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। इतकंच नव्हे तर आरोपीने मुलीचा मोबाईल क्रमांक इतर व्यक्तींनाही दिल्यानं त्या व्यक्तींनीही फोन करून त्रास दिल्याचा आरोप आहे। पुढे आरोपी व त्यांच्या साथीदारांनी मुलीला जबरदस्तीने वाहनात बसवून अज्ञात ठिकाणी नेल्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच हस्तक्षेप झाल्यानं हा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी जावेद खान भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरण, बेकायदेशीर अडवणूक, गुन्हेगारी धमकी, फसवणूक, लैंगिक छळ, स्टॉकिंग आणि गुन्हेगारी कट अशी गंभीर कलमं डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात लावण्यात आली आहे। तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत ही कारवाई करण्यात येते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक TCS पासून नागपूरपासून जर प्रकरण आपण बघितली तर हिंदू मुलींना जाणून बुजून लव्ह जिहादच्या ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न सगळे ठिकाणी होत आहे। अशा घटना घडत असताना आज दुपारी साधारण 12:30-1च्या सुमारास डोंबिवलीमध्ये शिवमंदिर रोडवर एक घटना अशी घडली की दुसऱ्या शहरातला मुलगा आणि दुसऱ्या शहरातली मुलगी ते दोघं जण इथे एका ठिकाणी त्या मुस्लिम मुलाने हिंदू मुलीला भेटायला बोलवलं आणि तिला तो जबरदस्ती त्याच्या गाडीमध्ये बसून लॉजवर नेण्यासाठी तिला प्रेशराईज करत होता। पण ती मुलगी जागरूक असल्यामुळे गेले 3 दिवस झाले तो तिला त्रास देत होता, मेसेजवर मेसेज करत होता। तिने ही गोष्ट तिच्या भावांना सांगितली, आईला सांगितली आणि भाऊ आणि आई हे हिंदुत्ववादी संघटनेच्या बजरंग दलाच्या संपर्कात असल्यामुळे त्यांनी तिला चांगल्या पद्धतीने तयार केलं आणि मग त्या मुलाला इकडे डोंबिवलीमध्ये ते आले असता त्याला इथे नागरिकांच्या साथीने पकडून, पोलिसांच्या साथीने पकडून इथे पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। आता रितसर इथे रामनगर पोलीस स्टेशनला त्याच्यावर तक्रार दाखल होत आहे। त्याला विचारण्यात आलं की मोबाईल नंबर कुठून मिळाला, तर त्यांनी काही नावं सांगितली आहेत, त्याच्या मित्रांकडनं म्हणजे नंबर मिळाला। सुरुवातीच्या नंबरवरून त्यांनी ज्या फोन केला होता तो नंबर त्या मुलीने ब्लॉक केला। त्याच्यानंतर त्याने दुसऱ्या नंबरवरून फोन केला ज्याचा ट्रू कॉलरवर अब्दुल म्हणून नाव आलं। आता पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी पोलिसांना असं माहिती दिली आहे की त्या मुलीचा सदर नंबर हा त्याला कोणी रहीम नावाच्या मुलाकडनं मिळालेला आहे। तर म्हणजे हे संपूर्ण रॅकेट असल्याचा आम्हाला पूर्णपणे संशय आहे आणि या संपूर्ण रॅकेटचा याच्यामध्ये पर्दाफाश व्हावा, त्या सर्वांना अटक करावं यासाठी स्वतः ACP हेमाडे साहेब यांनी सुद्धा संपूर्ण पोलिसांना तसे तपासासाठी आदेश दिलेले आहेत आणि पोलीसही चांगल्या पद्धतीने इथे कोऑपरेट करत आहेत। नमस्कार। आमच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की या कार्यकर्त्याच्या बहिणीला वारंवार 2-3 दिवसापासून एक मुसलमान मुलगा मेसेज करून त्रास देतोय, अश्लील मेसेजेस करतोय, लॉजला ये वगैरे। तर ती मुलगी जागृत असल्या कारणाने तिने ज्या भावंडांना आणि घरी सांगितलं की दादा आमच्यासोबत असा प्रकार होतोय। ती ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते तिकडे जाऊन त्या चौकीला तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण तो सायबरचा गुन्हा आहे असं सांगून तिला परत पाठवण्यात आलं। मग आपण त्या मुलीच्या साथीने त्या मुलाला पकडण्यासाठी एका ठिकाणी बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी ट्रॅप लावून पोलिसांच्या मदतीने त्या मुलाला आपण ताब्यात घेतलेला आहे। तो मुसलमान मुलगा हा विवाहित असून त्याला एक मुलगा सुद्धा आहे आणि तरी सुद्धा हा वारंवार अशा अल्पवयीन किंवा हिंदू मुलींना त्रास हेतुपुरस्सर देतोय। याच्यात रॅकेट असं लक्षात येते की त्याला नंबर कुठल्या तरी एका मित्राकडनं मिळालेला, एक नंबर त्याचा ब्लॉक केल्यानंतर अजून एक वेगळ्या अब्दुल नावाच्या मुलाच्या नंबरवरनं त्यांनी तिला फोन करून संपर्क करून त्रास द्यायचा प्रयत्न केला। तर हा सगळा प्रकार खूप गंभीर आहे। आपण आता देशात ज्या काय नाशिक, परतवाडा वगैरे नागपूर हे जे काय प्रकरणं चालले असे बघतो, तर या मुलीच्या संदर्भात पण असं लक्षात येतं की ती पहिले या कॉल सेंटरमध्ये काम करायची आणि तिथे देखील तिचे काही मुसलमान धर्मातले मित्र होते, त्यांच्या माध्यमातून हा कुठे नंबर गेलाय का याचा देखील तपास व्हावा आणि त्या मुलाच्या फोनमध्ये इतर कुठल्या मुलींची असं त्यांनी संपर्क केलाय का ह्याचा देखील तपास व्हावा अशी विनंती आम्ही माननीय ACP साहेब हेमाडे साहेब यांच्याकडे देखील केलेली आहे आणि ते देखील त्याचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि गुन्हा दाखल होत आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपी व त्यांच्या साथीदारांविरुद्ध कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।